वो भारत देश है मेरा। हे गाणे तेव्हा लिहिले होते जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला होता। या गाण्यातून असे कळते की इतिहासात आपला भारत देश किती श्रीमंत होता, पण परकीयांनी केलेल्या आक्रमणाने बरीच संपत्ती लुटून गेली। तरीही आजच्या युगात आपली झालेली ही प्रगती खरंच उल्लेखनीय आहे। 1947 मध्ये आपल्या देशाचे सैन्य फक्त 4 लाखाचे होते, पण आता तोच 4 लाखाचा आकडा 14 लाखाचा झाला आहे। त्यावेळी आपले तंत्रज्ञान एवढे अप्रगत होते की साधे विहिरीतून पाणी काढण्यासाठी आपल्याला जनावरांचा म्हणजेच प्राण्यांचा उपयोग करावा लागत होता, पण आता आपले तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे, चंद्राच्या उत्तर ध्रुवाच्या सतेवर आपले यान पाठवणारा असा आपला पहिला देश झाला आहे। एवढेच नव्हे तर दुसऱ्याच प्रयत्नात मार्सच्या सतेवरही आपण आपली यान उतरवली। तंत्रज्ञानासोबतच अन्य गोष्टीतही आज आपण प्रगती करत आहोत। भारताची शिक्षणाची टक्केवारीही आता वाढली आहे, ती आता वाढून 78% झाली आहे। आणखी भारत आता श्रीमंत होत चालला। त्यावेळी 70% भारतीय गरीब होते, पण आता आपला भारत देश श्रीमंत झाला। आता फक्त 15% भारतीय गरीब राहिले आहेत। आपण महासत्ता नक्कीच होऊ शकतो, फक्त थोडासा बदल हवा। त्यामध्ये आपल्याला हवाई अड्डे वाढवावे लागेल। हवाई अड्डे असेल तर बाहेरील देशातील लोक आपल्या देशात फिरायला येईल। दुसरा बदल आपल्याला करावा लागेल तो म्हणजे आत्मनिर्भर भारत, आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल। तिसरा बदल जो आपल्याला करावा लागेल तो म्हणजे शिक्षण। पढेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया। आता सध्या आपण शिक्षणासाठी 6% खर्च करत आहे, जे की पाकिस्तानच्या 3 पटीने जास्त आहे, पण एवढे पुरेसे नाही। आपल्याला कमीत कमी 20% तरी खर्च करावा लागेल। आपण शिक्षणाच्या बाबतीत 11व्या क्रमांकावर आहोत। अशीच प्रगती जर का शिक्षणाच्या बाबतीत भारत करीत असला तर आपण एका दिवशी नक्कीच महासत्ता होऊ। परीक्षकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।